जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील एका तरुणीचा रात्री 2:30 वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबियांनी सकाळी 4 वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला। त्यानंतर पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी तरुणीच्या वडिलांसह 2 भावांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर अंत्यविधी केल्याबाबत वेगळा गुन्हा दाखल करण्यात येत आहे। जालना तालुक्यातील वंजार उमरद येथील तरुणी अर्पिता रावसाहेब वाघ हिचा मध्यरात्री 2:30 वाजता मृत्यू झाला होता। त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी भल्या पहाटे 4 वाजता तिचा अंत्यविधी उरकून घेतला। मात्र या गोष्टीची खबर पोलिसांना मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सकाळी स्मशानभूमीत धाव घेतली तेव्हा मृतदेह जळत होता। पोलिसांनी चौकशी केली असता अर्पिताने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली। मात्र आत्महत्या झाल्यानंतर पोलिसांना कोणतीही माहिती न देता परस्पर मृतदेह जाळल्याप्रकरणी चौकशीसाठी मयत तरुणीचे वडील आणि तिच्या 2 भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून परस्पर मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली।